हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे गोबीचे पराठे. तर हे बघा, हे गोबी घेतली आहे मी. आता याला मी थोडंसं कट करून घेणार आहे. एकदम आपल्याला बारीक पण नाही करायचं आहे. तर हे बघा, हे गोबी मी कट करून घेतली आहे. आता याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे. याच्यामध्ये मी चेक केलं व्यवस्थित की अळी वगैरे आहे की नाही. तर आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याला मग मी थोडंसं सुकवून घेणार आहे, पाणी निथळायला ठेवणार आहे. तर हे बघा, हे जे गोबी आहे ती व्यवस्थितपणे मी सुकवून घेतली आहे. आता याला आपण ग्रेट करूया. बघा, हे जे गोबी आहे त्याला मी किसून घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड करते आणि याला असं मिक्स करून घेतलं आहे. आणि याला 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये जे पण एक्सेसिव्ह पाणी असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. मग आपण याची स्टफिंग तयार करूया. तर बघा, आता आपण कोबीचं पाणी काढून घेऊया. तर हे बघा, हे गोबीमधून मी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि हे असं ड्राय झालं पाहिजे. आता याच्यामध्ये मी सगळे मसाले ॲड करते. तर याच्यामध्ये 1 चम्मच जिरा ॲड केलं मी, अर्धा चमचा धने पावडर, एकदम थोडी हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, आणि ही आहे आमचूर पावडर, हे पण मी अर्धा चमचा ह्याच्यात ॲड केले. त्यानंतर हे बारीक हिरव्या मिरच्या चिरल्या आहेत मी, ते मी ॲड केलं आहे. आणि हे कोथिंबीर आहे, त्याला पण ॲड करा. आणि हे आहे अद्रक, त्याला मी असं ग्रेट करून घेणार आहे. एकदम छोटासा तुकडा आहे, एकदम तुम्हाला मोठं नाही घ्यायचं आहे अद्रक, किंचित. याला आपण सगळे मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, आता आपण
पराठे करूया. तर मी पीठ मळून घेतलं होतं आणि याचे मी छोटे छोटे पेढे केले आहेत. आता मी याला हलक्या हाताने लाटते. आता ही स्टफिंग आपण याच्यामध्ये भरून घेऊया. असं व्यवस्थितपणे तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि याला असं करायचं आहे. आता थोडंसं सुकं पीठ लावलंय मी आणि याला आपल्याला एकदम असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. कडेला मध्ये आपल्याला लाटायचं नाही आहे. हे आपलं पराठा लाटून झालाय. एकदम मी जास्त पातळ पण नाही केलाय, नॉर्मल आपली, आणि साईज पण मी जास्त छोटी पण नाही केली आहे. आता गॅसवर मी आधीच तवा तापायला ठेवला होता. तर यामध्ये मी पहिले थोडंसं तेल शिंपडून घेते. त्यानंतर हा पराठा आपण आता त्याच्यावर टाकतो. थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करा. तसंच होतं ते. तर हे बघा, हे पराठा मी पलटून घेतलाय. आता आपण याला शेकून घेऊया व्यवस्थित. मी पण तेल लावते. तर एक साईडने आपला पराठा कुक झालाय. बॅक साईडने व्यवस्थित कुक करून घेते आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. आता हा आपला पराठा रेडी आहे. तर आता याला आपण सर्व करूया. तर आपला हा गोबीचा पराठा रेडी आहे.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि आता याला आपण सर्व करणार आहे दह्यासोबत.